खुशी काय करतो खुशी काय करते काय माहिती उशीर झाला वाटतं. काय झाले बॉम्ब लायला? ती गायांचं बघ रानातलं बघ जरा आणि ती बाया खुरपायला त्यांच्या बरोबर जरा खुरपू लाग. नुसती घरात बसती काहीतरी काम कर जरा. तुम्हाला रोजानी बाय लागत होती म्हणून आणली काय फुकाटची फकाट? रोजानी संसार आहे तुमचा. रोज आणि बाया नसतात आणि संसार करायला. आता काय माहिती कशाला आणली यांनी? कशाला येऊन जाऊन ह्याच्यावर बघ त्याच बघ, इकडच जा तिकडच काम कर. काय आता- काम करायला आणली काय मला इथं? अरे संसारात माणसाने काम केली पाहिजे. हा, संसारात पाठ उठून कामे केलीच पाहिजे माणसानी. काय गेलंच नाही पाहिजे दुसरा धंदा. कुणी अगं अरे तुला काय समजतं का? नुसता एवढं एवढंस काम सांगितलं की अख्ख्या गावाला जाऊस तर मोठ्या मोठ्यानी बॉम्ब लायला लागली तू. आता तर माझं वाटोळच झालंय नाहीतरी या घरात येऊन. आलं गेलं कामच नुसतं जाड केला त्या कामाचा. अरे तुला कधी कळन का नाही? संसाराचा गाडा दोघांनी वडावा लागतो. मग वाडा ना तुम्ही. मग आता मी गावातला गाडा नाही का वडीत, तू तिकडे घरातला वड. कोणत्या गावातला गाडा वाटताय आपल्या तुम्ही? गावातला गाडा कोण वडत? मला ती असं बांगडी जरा जास्त रुतायला लागली म्हणलं बघावं कशी दिसते. काय म्हणजे आता मला हानती काय तू? हानी ना हानी ना. अरे आता असं अवदस असं वाटतंय कुठून डोकं फिरलं नाही अवदसा घेऊन आलोय घरात. मग कशाला आणायची? कोणी सांगितली होती अवदसा घेऊन यायला? अगं काय फडाफडा बोलत आहे तू पोराला. जरा ऐकून घ्यायची काय आहे का आहे. तुझी? मी दुसरंच लग्न करतो मरू दे. करा जा. कोण भेटतय तुम्हाला बघा. तुमचं करा. थोबाड बघून तर कोणी येणार सुद्धा नाही जवळ. तू लागले माझं सांगायला. थोबाड नको बघू. तू तुला कामाचं सांगितलं का? काम सोडीत दुसऱ्याच कुठं नाही करीत बसती. काय कुठाने केलं मी? घरात बसते फोन पाहत. अगं जाणारच शेण उचलावा कवच काढावा. संसार तुमचा आहे का आमचा आहे? आम्ही काय म्हातारपणापर्यंत तेच करावा का? आणि मग काय मी म्हातारा झाल्यावर बाकीचं करावं का? अरे अख्खी जिंदगी पडली आईश करायला. आता काम केलं तर आईश करशील पुढं. कशी आयुष करणार आहे मी? कशी आयुष करणार आहे? सगळी काम करू करू तर माझा पिट्टाला बघ, पिट्टा तुला पाडलाय. म्हणलं होतं ही पोरगी जरा अगोदर निघ नको माया गळ्यात बांधू नको माया गळ्यात बांधू. आता भाऊ लग्न करून देताना पुरी पाहत होत का? त्यांच्या अंगातले किडे पाहत होत. यांच्या अंगात बघा किती किडा आहे. ती दाढी काय वाढवली, केस काय इद्रेवानी केलेत, भिकाऱ्यावानी दिसतेत तर. एखाद्या घरी भीक मागाय गेले तर भीक देते. तुला माहितीये का? अरे लग्न जरी झालं ना तरी या दाढीवर आणि त्याच्यावर अजून बी पुरी फिदायची माझी. काळ्यात फवाडाव कोण नसतं पिदावत. अगं नवऱ्याची इज्जत घेते तू बोलता बोलता बाई. हा अगं ही काय काय संस्कार लावले तुला तुझ्या आईने असे? नाही नाही आहे जरा आता ही जास्तच बोलायला लागली. हिला काय ना जास्त बोलायला लागली. हिला आहे ना आता दुसरी पोरगी आणून मला लग्न करून जा दाखव. जा 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 बिंदास जा. कोणती पोरगी भेटती मी बी बघते. कोणती पोरगी सटवी आहे. भेटती? हा कोणती पोरगी भेटती? मला अहो, चॅलेंज. मी हाय म्हणून तरी टिकले, नाही तर दुसरी तर टिकली बी नसती. मी आहे म्हणून आहे. अगोदर तर आहे बाबा बाई. आता तूच बघ. जा जा कुठं असन तिकडे भिकारीन बघा एखादी रोडवर. ए, भिकारीन नाही चांगली आणि जा जा तेवढं काम कर. जा. अगं ते काम घे ना करून. मी काय करू? माझं काय मी काय उपत घेतलं काय तुमचं काम करू? बघा मी झाली झोपायला आता. ए, अगं तू बाप करून का मग काम? आयो हा? एक काम कर ऐक ना. हा. मी ना दुसरं लग्न करतो म्हणजे अरे त्याशिवाय हिचा पण नांगा टेचायचा नाही. लय नुसता फन 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 करतोय ना. हिला धावतो आता लग्नच करून धावतो मी पण. अरे त्या कोऱ्या पोरांना पोरी भेटाना तू ही तसा घरात असताना बाबा बायको करून आणतो म्हणजे ही चांगली. कोण? अरे जाऊ दे पडू दे. अवदसा पण आता हिचा नांगा टेचणारी मी पण आणि दुसरीच आणणार रे. हा हिला पण धावतो. हा बघ आता लग्न करतो लग्न दुसरं. जा जा ऐकती का? जा. जगतो मी. नाही काय रे त्या टेन्शन मध्ये अरे टेन्शन मध्ये म्हणजे काय आता काय सांगायचं तुला. घरातलं रोजच कटकट 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 बायकोची ती कटकट. बायको हानते काय तुला? बायको मला हाणती. आयला कापीन नऊ बिला का? मग काय टेन्शन दुसरं? लय मोठा मॅटर झालाय का? काय झालंय आता काय झालं? मित्र आहे म्हणून. घरात काय झालं माहिती का? बायकोची मायला दुवात आणि मी तिला तर म्हणून आलोय आता दुसरी बायको करतो. दुसरं लग्न करायचं एवढं सोपं आहे का? पहिलं तुझं बळत जमिलेलं की दुसरं लागला करायला. सांगा तुला बावडे कर आता. हो का? तिला जा 12 का 13 पोरगी असं की दुसरं बी करायला लागलं की सोबतच गेलो. अरे, एवढ्या पोरी बघून म्हणून बघितलं नंतर बळत झालंय लग्न त्याच्यात बी नीट राही ना तू. मी काय म्हणतो ऐक ना. आपल्याला बकी एखादी पोरगीला का कर काहीतरी ला काय ऐकत जात थोडस माझं. आता कुठं पोरगी बघून एक जमिवलंय काय पोरी काय रोडवर पडल्या काय? नाही, काहीतरी कर पण बायकोचा नाका टेचावं लागेल त्याशिवाय नाही. एक काम कर 2-4 दिवस भाड्याने तरी बघ. हा मग तसं म्हणतो का? हा भाड्याने तरी बघ बायको 2-4 दिवस. नाटक करायला पडते ना. हा म्हणजे जरा बायकोला बी कळून नाही आल्या काही चीज आहे ह्यो. सोपं नाही बरं का आणि पण पैसे लागतात.
ए पैशाचं टेन्शन घेऊ नको. जाऊ दे 5,000 रुपये. दिवसाला ती 3,000 रुपये घेते. मग तुला किती दिवस ठेवायचं बघ. जाऊ दे की 10,000 ला का पण बायकोचा पण नांगट टेचून जरा परत फान करणार नाही लय. नाही तर दुसराच उद्योग मागा टाकशील. कोण तिला आणशील करून आणि दुसराच उद्योग मागा टाकशील. दुसरा उद्योग नाही काय महाग माहितीये का? बरं करायचे ना मग. म्हणजे करायची म्हणजे आणायची का मग. आणावंच लागते आपल्याला. आता काय करतो, दुसरी पोरगी आणल्याशिवाय ना पर्यायच नाही. हा म्हणजे फक्त बायकोला आदल घाडावासाठी ना. फक्त बायकोला आतल घालवायची जरा चल लय मग. फान 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 आहे करते. माझ्याकडे पोलिसीची. आहे का? हा. आईला तू लय कामाचा आहे माझा मित्र, पण काय माहिती का कधी मध्ये तू कामाला पड जा. बरं संध्याकाळी बसू आज. चल हा, जाऊ दे. लवकर आणि नाटक चांगलं तर जरा बायकोला कळायला पाहिजे मी नाटक केलंय ते. हा. ये तू ये. खुशी आहे पाया पडतो मी. अगं बाई 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 किती बरं झालं. ऐका ना आत्या, हे पटकन ताट घेऊन या. तुम्ही जाऊ 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 ताट घेऊन या. वावरायला. बिडी झाली का काय अहो आत्या तुम्ही काय बघत बसला, जा की ताट घेऊन या पटकन. ताट घेऊन सरका तुम्ही इकडं. बिडी झाली अगं ही काय डोकर बिक्यावर पडली का काय तू अहो किती खुश झाली मी, तुम्हाला काय सांगू आता. काय करून काय नाही असं झालंय मला आता. अहो किती बरं केलंय तुम्ही. काय बोलावं. अहो अगं मला ए एवढं बाई तुला झालंय काय अगं तुला सवत आणली तू काय येडी झाली का काय हा, तुम्ही दिसतंय पहिले चक्कर बसलाय. आत्या तुम्ही ग बसा जरा. आम्ही बोलतोय ना आम्ही तिघ, तुम्ही काय मध्ये मध्येच करताय आमच्या. बरं झाला तुम्ही दुसरी बायको आणली. मला लय काम पडत होतं. किती नवरा काळजी करतो ना माझी, त्याच्यामुळे. हो एवढी काळजी बी नका करत जाऊ हो, मला कस तरी होतंय असं. आणि काय भारी पोरगी माझ्यापेक्षा चिकनी आणली तुम्ही बायको, खरंच ना. आणि ऐक, ती जाऊ दे सगळं झालं. आता आहे ना आपल्या घरी लय गुर्र येतं, शियाळे येतं आणि शेतात बी जावं लागतं आपल्याला. मग काय पटकन आवरायचं आणि शेतात जायचं बाई. आणि ते झालं तर जाऊ दे, पण आहे ना इथं झाडून लोट करावंच लागते की नाही रोज. मग ती तू करशील की. मग मी घरातला आवरीन तवर स्वयंपाक. आणि ती जाऊ द्या. अहो मला काय म्हणायचं होतं, मग आता तुम्ही जायचं फिरायला जायचं असेल तर मग मी पैसे पाणी देते तुम्हाला दोघाला. फिरायला हा म्हणजे एका दिवसात फिरून येतात, देवधाराम करून येतात. अगं काय त्यांनी बायको आणली बायको कळते का तुला दुसरी त्यांनी बायको अहो आता गप्पा हो तुम्ही. त्यांनी कामाला बाई आणली अगं मला रोज करावं लागतं ना हे, म्हणून ह्यांना वाटलं हिला एकटीला लय काम पडतं म्हणून तुला सोबत घेऊन आले ते. अहो आत्या तुम्ही एक काम करा ना, फुलं पिलं घेऊन या इथून. आपली ती बेड फेड सजावं लागल ना आता. हनीमूनची तयारी तर नको होय करायला. हाताखाली काढू का काय करू हो काय झालंय हे सगळं काय झालंय माझी. अगं तयारी चालू आहे की संध्याकाळची. आणि जेवण खावण चांगलं गोडधोड करावं लागेल आपल्या. काय झालंय काय. अहो किती तयारी करायची आणि तुम्ही इथंच उभा आहे. आता चला बरं पटकन. एक मिनिट भाड्याने आणलंय त्यांनी मला. मी काय त्याची बायको वगैरे नाहीये. हे सगळं नाटक चालू होतं. भाड्याने कोण बायको आणतं व्हय? हिला सांगितलं नाही का. काय काय सिरियसली घेताय. आणि तुझ्या नवऱ्याला पण बोलवलंय मी इथं जेवायला. संध्याकाळी जेवण चांगलं करायचंय ना गोडधोड. ऐका ना आत्या, आपल्याला लय तयारी करायची. अजून जेवण फिवण करायचंय, लय उशीर लागन. मी चलत कोण आलाय तू चालली कोण आहे मीच बोलून घेतलं होतं ना त्यांना. कोण आले ते यांचे मिस्टर, आणि हे दुसरे मिस्टर. असं काय नाही. ऐका ना, नाटक फक्त केलं होतं. मित्र आहे तो माझा चांगला. दोन मिनिट मी दोन हे देतो उभं राहा. आता तू सांग, त्याच्या गळ्यात हार आहे, तुझ्या गळ्यात हार आहे, नेमकी काय भानगड काय मला इकडून. ते नाटक होतं फक्त. आता कुठलं नाटक आहे तुमच्याकडे मला म्हणजे मला तुम्ही ऐकून घ्या ना थोडं. काय नाही असं काय नाही ते आम्ही फक्त नाटक केलं होतं. बाकी काही नाटक आहे, सगळं नाटक. नाटक कसं म्हणताय ना, हे हार काय काय झालं तुम्ही. नाही असं काय नाही. अरे एक काम कर बरं का, आता हो का माझं तर वाटलं झालंयच. असं बी लग्न झालंय यांचं, असं बी तसं बी तसं बी लग्न झालं. झालंय. अरे पण नेमकं केलंय कशामुळे मला तू सांग ना. इथं उभा राहा 2 मिनिटं. इथं उभा ऐका ना, आम्ही माझ्या बायकोच नागाट्याच लय करीत होती मला.
म्हणून तिला मी सांगितलं, माझ्या मित्राला सांगितलं, बर आमची मैत्रीण ती पण म्हणला माझ्या नाटक- संसाराचं वाटलं झालं ना त्याच्यात काय आता हो, तुम्ही लग्न नाही केलं आम्ही, लग्न नाही केलं. ऐका की पाहुणं एक काम करा, ह्यांच्यापेक्षा चांगली बायको भेटन तुम्हाला, तुम्ही दुसरं लग्न बरं, करून तसंच काय टाका. वाटते मला पण तसंच वाटायला लागलं आता काय झालंय आता? हा आता ऐक आता झालंय ना झालंय तुम्ही दोघांनी संसार करा मी माझा उद्योग बघतो माझं मी दुसरं लग्न करतो हो पाहुणं ऐका ना, पाया पडतो, असं नका करू, असं काही नाही, तुझ्या नादात बाबा इथं माझं संसार तुटायचं. असं काही अरे, नाही. मी काय आमचं म्हणतो फक्त एक आता नाटक झालंय ना, होतं. झालंय ना हे तू तरी सांग ना बाई, तुझ्या पाया पडतो, सांग ना काय आहे ते. मी काय सांगू, बघा तुमचं आता लग्न केलंय झालंय. म्हणल्यावरती काय आता विषयच नाही मी करतो माझं अहो, दुसरं नाही लग्न. होय, काय नाटक नाही. आहे. आम्ही नाही लग्न केलेलं. तुम्ही तर विश्वास ठेवा की अहो, माझ्यावर. काय विश्वास ठेवायचा माझी- बाई, असलं म्हणल्यावरती काय अहो, तुम्ही- मी पाया पडू का तुमच्या मग कशामुळे आता? काय की माझं ही गोष्ट नाटक कशामुळे केलं केली फक्त आम्ही. कशामुळे केली ती गोष्ट? ऐका की माझी बायको मला लई त्रास देत होती ना, म्हणून मी तिला सांगितलं आणि आम्ही हे खोट्या लग्नाचं नाटक केलं. हे नाटक आहे खरंच दादा. अहो, हे नाटक नाही, आता खरंच लग्न झालंय. ए बाई तुझ्या पाया पडतो, सांग बाबा खरं, आता इथून पुढे नाही करणार, सांग लवकर सांग. हो पाहुणं, मी असंच बोलून घेतलं होतं तुम्हाला, हे काय खरं नव्हतं, ही मला पण माहित होतं, पण आता ह्यांची जिरवायची होती मला बी, म्हणून तुम्हाला बोलून घेतलं बघा मी. आणि आणि तुला कुणी सांग, मला ही काय चिव आलीच. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं होतं काय नाही. जी तुम्ही बोलत होता ती, त्या दिवशी. ते पोरगी आणायचं भाड्याने आणू किंवा काय ते म्हणजे मैत्रीण आणू का काय काय असं काहीतरी बोलत होते ना तुम्ही. पण मी काय म्हणतो एक या दोन अशा दिवसासाठी. गोष्टी आहे ना मित्रपणात ह्या गोष्टी कधीच करायच्या नाहीत अशाने काय होईल लोकांचे संसार जातील उद्ध्वस्त होते ना आज जर सपोज समजा तुमचं जर लग्न झालं असतं तर काय केलं असतं सांग हो आमच्याकडून लय मोठी चूक तुम्ही झाली. सांगा पाहुणा तुम्ही कशी काय असं ना बिचारीने मला फोन केला म्हणजे दादा तुम्ही कसल्या परिस्थितीत अहो, आहे? नाही लग्न केलं नुसते हारत. झालं का तुम्हाला काय वाटलं तुम्ही एकटेच लय हुशार आहेत का, लय महान आहेत का? बायका पण हुशार असतात. अरे बाई इथून पुढे नाही बाबा कोणत्या बाईकडे बघत आणि पुरीकडे बी नाही बघत बाबा. मग आता हे काय करायचंय? ए बाई तू जा तुझ्या नवऱ्यासोबत. हे झालंय आता आता हिला सांगतो मी काय सांगायचं घरी गेल्यावर नाही नाही का नाही काय नाही, ते नाटक होतं, आपण नाटक समजून घ्या. केलं अशाने मग लोकांच्या नजरेत काय होतं बघा ना नाही ऐका नाही काय नाही, आपण आपल्यात झालंय चार चौघात जावा घेऊन. बरं ठीक आहे हा चालतंय चालतंय काय अडचण नाही. चल आणि वाटलंच तर संध्याकाळी जेवा या बरं, खरंच. चालतंय. 100% आहे ना काळजी करू. हा अरे पण हे तर माझ्या डोक्यावरूनच गेलं बाबा, हे काय प्रकार झाला जाऊ काय दे बाबा, आई नको काढू ते प्रकार. बरं आता मी सांगितलं तसं करतान का आणायची दुसरी बायको नाही, अजून? नाही, नाही. तू चांगली बाबा आता जाऊ दे. बरं तेवढी भांडी राहिल्यात घासायची आणि ती धुणं पण राहिलं धुवायचं आणि ती झाली ती गुरं घेऊन जा रानात, नाही तर परत माझ्या डोक्याला देता टेन्शन. मी चालली झोपायला. तुला हे उलटे धंदे सांगितले कुणी होते? नाही, आधी निदान काम तरी करायचं, आता भांडी बी घासायला लावली. जा, तुम्ही दोघं काय ओळख आलाय तुम्हाला काय उलटे लपटे केले काय